तर मंडळी, सबस्क्राईब करा प्रतीक ट्रॅव्हल ब्लॉग या माझ्या यूट्यूब वाहिनीला आणि बेल आयकन दाबा माझे नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी। नमस्कार मंडळी, मी प्रतीक डिचवलकर तुमचं प्रतीक ट्रॅव्हल ब्लॉग या माझ्या यूट्यूब वाहिनीवर स्वागत करतो। तर मंडळी, मी तसा राहणारा मूळचा मुंबईचा, त्यामुळे ठाणे जिल्हा म्हटलं की आम्हा मुंबईकरांसाठी ट्रेकिंगसाठी आणि भटकंतीसाठी सर्वात आवडीची जागा। तर अशा ठाणे जिल्ह्यामध्ये पालघर तालुका आहे। पालघर तालुका वर्षानुवर्ष अशा दुर्गसंपदेने नटलेला आहे। इथे जवळपास 700 ते 800 वर्ष जुने किल्ले आजही त्या पालघरच्या डोंगर माथ्यांवर तटस्थपणे पाय रोवून उभे आहेत। अशा एका किल्ल्याला आज आपण भेट देणार आहोत। त्या किल्ल्याचं नाव म्हणजे अशेरीगड। मंडळी, अशेरीगड हा जवळपास 700 ते 800 वर्ष जुना आहे। आपल्याला अशेरीगडापर्यंत कसे पोहोचायचे आहे, अशेरीगडाची ट्रेक कशी आहे, अशेरीगडाचा संक्षिप्त इतिहास व अशेरीगडावर काय काय पाहण्यासारखे आहे हे सगळे मी या व्हिडिओत कव्हर करणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। चला तर मग सुरू करूया प्रवासाला। तर या ट्रेकचे दोन शिलेदार, हे म्हणजे एक सूरज आणि दुसरा प्रथमेश। तर आज आपल्याबरोबर हे दोघंही भटकंतीला असणार आहेत आणि अजून उजाडला नाही आहे आणि आम्ही आता प्रवास सुरू करतोय। आणि हा आजचा तिसरा शिलेदार आहे आपला भटकंतीमधला ऋषी। तर आपण आता इकडनं प्रस्थान करूया। आता सध्या सार्वजनिक वाहने सुरळीत नसल्याने आम्ही बाईकवरूनच निघालो। मात्र अन्य वेळेस अशेरीगडावर जाण्यासाठी प्रथम पालघर रेल्वे स्थानक गाठावे, तेथून मनोरची एसटी पकडून मस्तान नाक्यावर उतरावे। मस्तान नाक्यावरून वडाप किंवा टमटमने तुम्ही अशेरीगडाच्या पायथ्याशी असलेल्या खोतखोना गावापर्यंत पोहोचू शकता। एसटीची तिकीट व वडापचे भाडे पकडून अगदी 50 ते 60 रुपयात तुम्ही पालघर रेल्वे स्थानक ते खोतखोना गाव असा प्रवास करू शकता। घरातून सकाळी लवकरच निघालेलो, त्यामुळे अंगातला आळस घालवून तरतरी आणावी म्हणून महामार्गावरील एका टपरीवर थांबलो। मस्त चहा बिस्किटांचा आस्वाद घेतला। सर्व बरेच दिवसांनी भेटलो होतो, त्यामुळे बऱ्याच गप्पा रंगल्या। त्या संपवूनच प्रवास पुन्हा सुरू केला। मस्तान नाक्यावरून सरळ 10-1 किलोमीटर आल्यावरच महामार्गावर डाव्या बाजूला असलेला एक फलक लक्ष वेधून घेतो। जर तुम्ही मुंबई अहमदाबाद महामार्गावरून येत असाल तर हा फलक दिशादर्शक ठरतो। अशेरीगडाची माहिती देणाऱ्या फलकाच्या बाजूनेच एक छोटीशी वाट आत पायथ्याशी असलेल्या खोतखोना गावात जाते। तर मित्रांनो, आम्ही अहमदाबाद हायवेवरनं थोडंसं आत आलो आणि खोतखोना गावामध्ये, आणि इकडनं आता हा ट्रेक रूट चालू होतो। गावकऱ्यांनी दाखवलेल्या वाटेवरूनच गडाकडे कूच केले। समोर अथांग पसरलेलं ते अभयारण्य नजरेस पडत होतं। आम्ही मजल दर मजल करत पायपीट सुरू केली। तर मित्रांनो, या किल्ल्याच्या खाली हा जो आपल्याला प्रदेश दिसतोय हा पूर्णपणे झाडांनी वेढलेला प्रदेश आहे, अभयारण्य आहे, राखीव जंगल क्षेत्र आहे। इथे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आपल्याला दिसतात, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची झाडं देखील आहेत। इथे हा पूर्णपणे संरक्षित एरिया आहे। त्यामुळे माझी विनंती आहे, जर तुम्ही इथे ट्रेकला येत असाल तर मोठ्या आवाजात काही वाजवू नका। मोठ्या ब्लूटूथ असतील, तुमचे रेडिओज असतील, जंगली जनावरांना त्याचा त्रास होऊ शकतो। दोन्ही बाजूला निरनिराळी उंच वृक्ष, हिरविकांचं झुडपं व त्यामधून नक्षीदारपणे गेलेली ती तांबडी पायवाट म्हणजे एखाद्या कलाकाराने रेखाटलेले सुंदर निसर्गचित्रच वाटत होते। तर मंडळी, हे इकडे आपल्याला जे बांधकाम सारखं दिसतंय, खरं हे पुरातत्व नाहीये, पुरातन नाहीये। हे ऍक्च्युली इकडच्या गावच्यांनी जे आहे ते एक छोटीशी नैसर्गिक कचराकुंडी निर्माण करून ठेवली आहे। तर तुमच्याबरोबरचा सोबतचा जो कचरा आहे, जो कदाचित तुम्ही वरती घेऊन जात असाल काय खायला प्यायला, तर तो कचरा बॅगेत टाका, खाली या व इथे आणून टाका। गडकिल्ल्यांवर कृपा करून कचरा करू नका, कारण ही गावकऱ्यांनी आपल्यासाठी सोय करून दिलेली आहे। तरी पण जर गडावर आपण कचरा करत असू तर मग ते अगदीच म्हणजे लांछनास्पद आहे। त्यामुळे कृपा करून जर काही असेल सोबत तुमच्या, तर इकडे कचराकुंडी त्यांनी निर्माण केलेल्या आहेत, ह्याच्यातच सर्व टाका। अशेरीगड शिलाहार वंशीय भोजराजाने बांधला असा उल्लेख आहे। त्यामुळे या किल्ल्याचे अदमाशे आयुष्य
800 वर्ष असेल असा अंदाज आहे. अशेरी गडापर्यंतच्या वाटेवर बऱ्याच ठिकाणी विश्रांतीसाठी असे बेंचेस आहेत. पण निसर्गप्रेमींनो काळजी नसावी, हे पूर्णपणे सिमेंटचे असून त्यांना एखाद्या झाडाच्या खोडाप्रमाणे आकार देण्यात आला आहे व अगदी खरी वाटावी अशी रंगरंगोटी देखील त्यावर केली आहे. चौदाव्या शतकात महिकावती नगरीचा राजा बिंबदेव यांनी हा किल्ला जिंकून घेतला व या गडाचा उत्तम बंदोबस्त करून येथे आपले लष्करी ठाणे बसवले. नंतर पुढे पोर्तुगीजांनी वसईत बस्तान बसवल्यावर इसवी सन 1556 साली अशेरी गडावर हल्ला करून तो बळकावला. पहिला टप्पा पार करून आम्ही आलेलो आहोत आणि हा पहिला टप्पा जर आपण खाली बघितलं ते पूर्ण अभयारण्य, त्या अभयारण्याच्या मधनं वाट होती, त्यामुळे फारशी काही अशी दमछाक झालेली नाहीये. मात्र जो आता पहिला टप्पा आम्ही पार केला त्यानंतर आता जिथे आहोत तिकडनं वरती जंगल जे आहे ते विरळ होत गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे ह्याचा पुढचा प्रवास हा थोडासा कठीण असणार आहे, कारण सूर्यनारायण अगदी डोक्यावर आलेला आहे आणि या दऱ्यांमधनं जो घुमणारा वारा आहे तो त्या गरमीची आम्हाला चाहूल देतोय. अभयारण्य संपले की त्याच्या सीमेवर हे वाघदेवतेचे मंदिर लागते. इथले ग्रामस्थ इथे मनोभावे श्रीफळ अर्पण करून या अभयारण्यातील वाघाने गावात कोणाचं नुकसान करू नये म्हणून प्रार्थना करतात. आता मात्र बरीच दमछाक झाली होती. त्याच दमलेल्या पावलांनी किल्ल्याच्या कातळात कोरलेल्या पायऱ्यांपाशी येऊन पोचलो. खाली नजर गेली तर एक छोटेखानी गुहा नजरेस पडली. चौकोनी आकाराची ती गुहा 14 ते 15 फूट सरळ असल्याची भासत होती. तर मंडळी, आपल्याला हा दुसरा टप्पा पार केल्यानंतर, म्हणजे पहिला टप्पा तो अभयारण्याचा, दुसरा म्हणजे या जिन्यांचा व मध्ये काही कातळात कोरलेले जिने देखील आहेत. त्यानंतर येतो तिसरा टप्पा आणि तिसरा टप्पा म्हणजे हे आपल्याला मागे ज्या लोखंडी शिड्या दिसत आहेत तो. तर याआधी इथे त्या छोट्याशा खिंडीतनं आपल्याला गिर्यारोहणाद्वारे वरती जाता येत होतं. मात्र काही चांगल्या दुर्ग संघटनांनी इथे लोखंडी शिडीचे बांधकाम केलेले आहे व या लोखंडी शिडीच्या बांधकामामुळे हा किल्ला नवख्या ट्रेकर्समध्ये भरपूर प्रसिद्ध झाला. आपणही आता या शिड्यांवरून वरती जाणार आहोत, कारण किल्ला पूर्ण अजून बघायचा आपला बाकी आहे. चला तर मग किल्ल्याची वरची सफर सुरू करूया. तर तिकडनं जेव्हा आम्ही या खिंडीतनं वर आलो तेव्हा डावीकडे नजर गेली आणि डावीकडे नजर गेल्यावर लक्षात आलं की ही शिळा अन्य शिळ्यांपेक्षा थोडी वेगळी दिसते. निरखून पाहिल्यावर मला लक्षात आलं की या शिळेवर काही कोरीव काम आहे आणि त्या कोरीव कामामध्ये आपल्याला इथे एक क्राऊन दिसतोय. क्राऊन म्हणजे मुकुट. आणि हे नक्की काय आहे माहिती आहे तुम्हाला मित्रांनो? हे पोर्तुगीज राजसत्तेचं चिन्ह आहे. या किल्ल्याचे महत्त्व लगेच पोर्तुगीजांच्या लक्षात आले व त्यांनी या गडाच्या मजबूतीकरता अनेक नवीन बांधकामे केली होती. इथे आपल्याला दरवाजाचे अवशेष दिसतात, ज्यावर सुंदर कोरीव काम आहे. कदाचित इथे अर्धवर्तुळाकार कमान असलेला दरवाजा असेल अशी कल्पना मनीच केली. मराठ्यांचा इतिहास या किल्ल्याशी जोडला गेला ते छत्रपती संभाजीराजांच्या कारकिर्दीत. पोर्तुगीजांना धडा शिकवण्यासाठी इसवी सन 1683 साली महाराजांनी तारापूरवर हल्ला केला. त्याचवेळी येथील पोर्तुगीजांना पळताभुई थोडी करून राजांनी अशेरीगड जिंकून स्वराज्यात सामील केला. तर इकडनं आपल्याला दिसणार तर दोन मार्ग आहेत. एक जो
या मार्गाने पुढे गेलेला आहे, जो जातो मेन किल्ल्यावर जिथे मंदिर आहे. आणि हा दुसरी वाट आपल्याला दिसते ना, ती खाली तिथे पाणी आपल्याला टाके आहेत, पाण्याचे टाके तिथपर्यंत जाते. तर आपण आता प्रथम पाण्याचे टाके बघायला इकडनं खाली जाऊया, नंतर पुन्हा वर येऊन आपण सरळ मंदिराच्या दिशेने जाणार आहोत. तर मंडळी, तिकडनं जेव्हा आपण खाली येऊ पाण्याचे टाके बघायला, तेव्हा जरा इथे थोडी सावधानी बाळगणं गरजेचं आहे. ते म्हणजे इथे थोडासा भूभाग खचलेला आहे आणि माती पूर्ण भुरभुरीत आहे, त्यामुळे इथे कोणी खाली पटकन पडण्याची शक्यता आहे आणि भुसभुशीत असल्या कारणाने आपण पटकन वर येऊ शकत नाही. त्यामुळे जरा या भागात नाही याल तेव्हा काळजी बाळगा, पायाखाली बघा. 1687 मध्येच हा किल्ला परत पोर्तुगीजांच्या ताब्यात आला. पुढे पेशवे काळात 1737 साली चिमाजी अप्पा पेशवे यांनी वसईच्या स्वारीच्या वेळी हा गड जिंकून घेतला व नंतर 1818 साली आलेली ब्रिटिश राजवट ही इथली शेवटची. तर मंडळी, किल्ल्यावरनं तिकडनं आपण त्या वाटेने खाली आल्यावर इथे 2 पाण्याचे टाके लागतात. आपल्याला पाण्याचे टाके हे जवळपास प्रत्येक गडावर दिसतात. त्याचं मागचं कारण म्हणजे सैनिक आणि अश्वदळ हे प्रत्येक किल्ल्यासाठी खूप महत्त्वाचं होतं आणि अश्वदळ आणि सैनिक यांच्यासाठी पाणी हा एकदम अविभाज्य घटक होता. कारण कित्येक दिवस आपल्याला गड झुजवत ठेवायचा असतो, त्याच्यासाठी पाणी आणि अन्न ह्याची गरज असते. मात्र अन्नाची सोय तुम्ही वरती करू शकता, पण पाणी सारखं खालून वर आणण्यापेक्षा हे जे कातळात कोरलेलं आहे ह्याला जिवंत झरे देखील असतात, त्यामुळे 12 महिने भरलेले असतात. तशाच टाक्यांपैकी हे 2 टाके दिसतात. पाणी जरा अस्वच्छ आहे. आपण थोडे आणखी स्वच्छ टाक्यांसाठी पुढे आपण शोधूया की नक्की आणखून काय काय आहे. असं म्हणतात गुजरात प्रांतातून सन 1630 मध्ये नसरुद्दीन बादशाहसोबत चित्ते घराणे अशेरीगडावर वास्तव्यास आले होते. पण दुसऱ्यांदा जेव्हा किल्ला परत पोर्तुगीजांच्या ताब्यात आला तेव्हा चित्ते घराणे इथून खानदेशात निमखेड, मग यावळ, नंतर भुसावळ असे वास्तव्यास राहिले आहेत. पाण्याची टाकी बघून व थोडा आराम करून पुन्हा वर येऊन मंदिराकडे निघाले. गडाचे पठार चहूबाजूने उंचशा पावसाळी गवताने भरलेले, त्यामुळे आपल्या आजूबाजूला कुठला इतिहासाचा तुकडा नजरेतून सुटला आहे का हे मात्र कळत नव्हतं. मंदिराकडे येताच समोर 3 छोटेखानी तोफा एखाद्या शत्रूचा फडशा पाडायला सज्ज अशा मुद्रेत दिसल्या. तशा त्या तोफा भग्न अवस्थेत होत्या, मात्र हाच तो पुरावा आहे की एकेकाळी कानखीड बसवणाऱ्या आवाजात त्या वार करत असतील. मागेच एका छोट्याशा गुहेत आपल्याला एक मंदिर दिसतं. रंगरंगोटी सुंदर केली आहे, बाहेर बसायला व्यवस्थाही आहे. गुफावजा मंदिरात भिंतीवर शेंदूर फासलेली अशेरी देवीची प्रतिमा नजरेस पडते. काही कारणामुळे गडावर थांबायचे झाल्यास या मंदिरात 4 ते 5 लोक झोपतील इतकी जागा तर नक्कीच आहे. मंदिराच्या वरच्या बाजूला एक तळ नजरेस पडतं. अशी बरीचशी तळी व टाकी या किल्ल्यावर आहेत, मात्र वाढलेल्या गवतामुळे ती काही नजरेस पडली नाहीत. त्या तळ्यापासून उजव्या हाताला सरळ गेलं की आपण पोहोचतो किल्ल्याच्या शेवटच्या टोकावर. इथून दिसणारे दृश्य आपल्याला अवाक करते. समोर दिसणाऱ्या पर्वतांच्या जोडगोळ्या लक्ष आकर्षित करण्यासाठी पुरेशा आहेत. त्यात 2 भूभाग वेगळे करायला लांबी ओढावी, तसं मधल्या दरीतून गेलेला तो महामार्ग फारच मनमोहक भासत होता. किल्ला सर केल्याच्या आनंदात भगवा निशाण फडकवलं. इथे दऱ्याखोऱ्यातून येणारा वारा झेलत निद्रित होण्याचा आनंद मला शब्दात व्यक्त करता येणार नाही. या किल्ल्याचा इतिहास मनोमन जागवत व इथे पुन्हा येण्याची इच्छा बाळगत परतीच्या वाटेवर निघालो. हा तर केवळ माझ्या भटकंतीचा एकच भाग होता. अजून महाराष्ट्राचा बरंच पुरातन वैभव मला या वाहिनीमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू लवकरच. जय महाराष्ट्र.